हॅलो कसे आहात सर्व? हो, आज आम्ही अबुधाबी इथे नवीनच खूप असं आकर्षक एक नवीन वास्तू आपल्यासमोर आहे. तर आज आपण तिला भेट द्यायला जातो आहे. तिचं नाव आहे टीम लॅब. हो, नावातच जरा आश्चर्यकारक वाटतं आहे, पण दोघंही मुलांना माहिती नाही आहे आज आम्ही कुठे जातो आहे. अबुधाबी येथे अनेक गोष्टी आहेत मनोरंजनासाठी, जसं फरारी वर्ल्ड असेल, वॉटर पार्क असेल, बऱ्याच गोष्टी आहे. पण आज हे नवीन आश्चर्यकारक आणि खरं सांगू इथे जाऊन एवढी मजा आली आणि हे खूप रिलॅक्सिंग होतं. नक्कीच तुम्हालाही बघून खूप मजा येईल. चला तर. तू पण बोल त्यांना उत्तर दे. आणि शोभनचं बांधला, शोभन हरवायला नको. We watch and skip, right? Skip or advertise? Advertise, right? आहो. This आहे ना काय नाही. शोभन कम दिस साइड. अरे वा, हे किती छान आहे. It's like a big forest. When you put a leg on it, so it get disturbed. मस्त आहे यार. लुक्स तशीच असेल खाली. उई, मला नको पाडा. फॉलो पप्पा. चला चल अजून खूप आहे, खूप बघायचं आहे. चला आता मी यांचा फोन घेतला आहे, सॅमसंगचा. वाव, याने काय छान दिसतंय यार. माझ्या फोनने काही छान नाही दिसत. किती सुंदर लाईन्स आहेत ह्या. इट्स लाईक अ स्नोफॉल. याच्या आधी अंधार झाला होता, पाणी आलं होतं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर वॉकिंग. हे लोक झोपले पण आहे खाली. इट्स लाईक अ फॉरेस्ट अँड बिग बिग ट्रीज. आहो, परत अंधार येतोय. ज्ञानदा चल. आम्ही इथे आहोत. अरे बापरे, ॲक्च्युली जंगलात चालतोय आम्ही असं वाटतंय. आले परत ही लाईन्स आले. कुठल्या लाईन्स? या लाईन्स आले की चालता नाही आहेत. नाही, या लाईन्स नाही आहेत. आता इथे आहो, इकडे या. आहो, इकडे या. चालायचं नाही असं फील होतं मला काहीतरी. तेच तर मजा आहे ना. ते बाईला चालताना बघितलं ती अशी वाकडी पावतात. परत इकडे कोण कुठे घेऊन चालले परत. बटरफ्लाईज. वाव, हे वाव, हे किती छान आहे. वाव, वाव, किती सुंदर आहे हे. ज्ञानदा स्टँड मी तुझा फोटो घेते. फोटो
शोभन नो, तो म्हणतोय त्यांना मारलं की ते खाली पडतात, मरतात बघ ना ते, आणि खाली पडतात. शोभन नको रे असं करू. नो बेबी, नो बेबी, नो बेबी. ना ना ते इथे मार मार मार. नो नो नो, मारायचे नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं होतं पनिशमेंट, पनिशमेंट भेटतं. वाव यार, हे किती सुंदर आहे. अहो पण काही म्हणा, ह्या अशा गोष्टी अबुधाबीमध्येच असतात सुंदर. लास्ट टाइम नाही का ते पूर्ण आयलँड, लुलू आयलँड फुल ऑफ लाईट होतं, आठवतं? वाव, नको रे असं करू शकतो. वाव, असं वाटतं हॅरी पॉटरच्या दुनियेत आलंय, मला वाटतंय तसं. त्यांनी मना केलंय शोभन, नो स्लायडिंग. ते म्हणतील इंडियन लोक कुठे जाऊन मस्तीच करतात. आपणच आहे इथे एखाद दुसरी फॅमिली इंडियन. पहिला सचिन हा इतका एक्साइटमेंटफुल होता. हे सगळे मजा केल्यानंतर आम्ही जे पुढे पोहोचलो तिथे एक छोटी अर्थचं एक प्रतिबोध करून ठेवलं होतं. इव्हन अवतीभोवती जी जागा होती ती सपाट अशी नव्हती, आणि तिथे साप असेल, बेडूक असेल, अन्य प्राणी असतील, इव्हन ब्लू व्हेलसुद्धा, असे विविध प्राणी जणू काही ते जमिनीवर चालत आहेत अशा प्रकारे बिंबित केलं होतं. आणि मुलं ही सगळे आकृती चित्र बघून खूपच एक्साइटेड, खूप छान खेळत होते. विविध देशातली मुलं मुली इथे छान एन्जॉय करताना दिसते.
यापुढील दोघंही सेक्शनमध्ये चपला बुटं काढून जाणं अनिवार्य होतं, कारण यापुढील प्रवास आम्ही पाण्यातून केला. इथे वॉटरफॉल पाहिला आणि पाण्यातून चालता चालता अखेरीस आम्ही या सेक्शनमध्ये पोहोचलो. तिथे गुडघ्या एवढं पाणी होतं. छान असं वॉर्म असं वॉटर होतं. अवतीभोवती आरसे होते आणि हे क्रिएटेड जे बलून्स आपल्याला दिसतात यामुळे या पाण्याच्या अवतीभोवती सुंदर अशी रोषणाई केली होती आणि यामुळे सबंध वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं. शिवाय मनाला शांत आणि प्रसन्न वाटेल असे सुंदरशी इथे म्युझिकही सुरू होती. लहान मुलंच काय हो, मोठेही खूप आनंदाने इथे विरंगुळा करत दिसत होते. यापुढे आम्ही पोचलो एक अशा खोलीत तिथे संपूर्ण अंधार होता आणि बघतात तर काय, आमच्या अवतीभोवती छान अशी छोटीशी बलून आमच्या अवतीभोवती रेंगाळत आहेत आणि तिथे लाईट लावण्यास आम्हाला मनाई होती. आणि ही व्हॅक्यूमच्या द्वारे हे सगळे बलून आमच्या अवतीभोवती हवेमध्ये तरंगत होती आणि सतत आमच्या भोवती ही बलून्स फुगे दिसत होती. लहान मुलांनी तर काय मजा केली इथे, फारच. आज आमची ही टीम लॅबची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आमच्याबरोबर तुम्हालाही खूप मजा आली असेल. असेच चॅनल बघत राहा.